नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फार्मासिस्टबद्दल. जे DMARच्या अंतर्गत फार्मसिस्टची जी पद निघाले होते औषध निर्मात्याचे, तर त्या संबंधित काही महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर ज्यांनी पण फार्मसिस्ट या पदासाठी फॉर्म भरला होता त्यांनी आवर्जून या व्हिडिओला पूर्ण कंप्लीट पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर या ठिकाणी गट क साठी तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील काही पदांसाठी DMARच्या अंतर्गत वॅकन्सी निघाल्या होत्या. तर यामध्ये तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या 15 जागांसाठी या ठिकाणी तुमच्यासाठी नोकरीची संधी निर्माण झाली होती. आणि सर्वात जास्त वॅकन्सी जर कोणत्या पदाची असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात जास्त वॅकन्सी या ठिकाणी 207 इतक्या वॅकन्सी होत्या. त्या फक्त औषध निर्माता या पदासाठी होत्या, म्हणजेच फार्मसीसाठी होत्या. त्यामुळे जे मुलं डी फार्म कंप्लीट झालेले आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. आणि खूप साऱ्या मुलांनी या संधीचा फायदा घेऊन फार्मसिस्टच्या पदासाठी फॉर्म भरला होता. जे पद S10 कॅटेगरीमध्ये येते आणि त्याचा पगारसुद्धा खूप चांगला आहे. 29,200 पासून बेसिक स्टार्ट आहे. तर आपण काही महत्त्वाची माहिती या संबंधित बघूया. तर आता याची फर्स्ट ॲन्सर कीसुद्धा आलेली आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या मुलांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. तर सध्या जे कॉन्टॅक्टमध्ये मुलं आहे ते सध्या मेसेज पाठवत आहे की सर आम्हाला इतके मार्क्स मिळालेले आहे, तर आमचे चान्स जे आहे ते बनत आहे की नाही. तर खूप साऱ्या मुलांनी जवळजवळ 50 मुलांनी व्हॉट्सअपवर असे मेसेज पाठवलेले आहे की आम्हाला जे आहे ते 120 125 अशा प्रकारचे मार्क्स मिळत आहे, तर आमचे चान्सेस काय बनत आहे. तर यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग जो आहे तो आपण प्रिवियस इयरची जी मेरिट लिस्ट होती फार्मसीच्या पदासाठी त्याच्याशी कम्पेअर करून बघूया की लास्ट इयरला फार्मसिस्टमध्ये मुलांनी किती मार्क्स घेतले होते, टॉपर्सचे मार्क किती होते आणि कट ऑफ वगैरे किती गेली होती. तर त्यावरून आपल्याला एक अंदाजा बांधता येऊ शकतो की नेमके विद्यार्थी मार्क कसे घेतात फार्मसिस्टच्या पदामध्ये. कारण की काठिण्य पातळी जी आहे ती लेवल जी आहे ती या पदासाठी गट कच्या अंतर्गत असल्यामुळे थोडी मॉडरेट लेवलची असते. त्यामुळे आपण कट ऑफ जे आहे ते एकदम जास्त एक्सपेक्ट करू शकत नाही की 180 175च्या वर जाईल अशी एक्सपेक्ट करू शकत नाही. तर चला आता बघूया की लास्ट इयरला जी मेरिट लिस्ट आली होती त्यामध्ये काय दिलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मेरिट लिस्ट आहे. तर बघा मित्रांनो, ही फार्मसिस्ट पदासाठी जी वॅकन्सी निघाली होती 2023मध्ये त्याची मेरिट लिस्ट आहे. तर यामध्ये आपण बघूया की टॉपर मुलगा कोण होता आणि त्याला किती मार्क्स होते. तर या ठिकाणी जो टॉपर होता फर्स्ट नंबरवर तो हा विद्यार्थी होता अनिकेत गजानन मुंडे. तो NTD कॅटेगरीचा होता. तर त्याला किती स्कोर आला आहे इथे आपण बघूया. त्याला 170.3354. तर या ठिकाणी पॉईंटनंतर इतका स्कोर येण्याचं एक रिझन आहे की याचं नॉर्मलायझेशन झाले होते. तर याला स्कोर जो आहे तो जे याचा स्कोर आला असेल तो 170च्या कमीच असेल, पण त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन 5 ते 6 मार्क वाढून 170 इतके मार्क्स याचे झालेले असेल. त्यानंतर सेकंड विद्यार्थी तुम्ही बघू शकता 168 होता. त्यानंतर 166, नंतर 163, 162, 161. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 160पर्यंत फक्त किती मुलं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 फक्त 9 मुलं आहे जे 160 या रेंजमध्ये आहे. त्यानंतर मार्क्स जे आहे ते 159 पासून खाली येत आहे. तर तुम्ही बघू शकता पेपरची लेवल अवघड असल्यामुळे जे एकसारखे मार्क घेणारे सुद्धा या ठिकाणी कमी आहेत आणि मेरिट लिस्टमध्ये टॉपरसुद्धा या ठिकाणी 150च्या रेंजमध्ये येत आहे. तर या ठिकाणी यावरून तुम्ही असा अंदाजा एक बांधू शकता की कट ऑफ जी आहे ते मॅक्सिमम
टॉपरचे मार्क्स 150च्या रेंजमध्ये आहे, तर कट ऑफ किती असू शकते, तर कट ऑफ जी आहे ती 110च्या आजूबाजूला जी आहे, 110पासून तर 130पर्यंत तुमची कट ऑफ जी आहे. तुम्ही जर स्कोअर केलेला असेल 110पासून 130पर्यंत, तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये फार्मसीसाठी सेफ झोनमध्ये आहात असे तुम्ही स्वतःला समजू शकता. आणि त्यानंतर जर मेरिट लिस्ट आल्यानंतर एकदम क्लिअर होऊन जाईल की तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता की नाही. तर त्याआधी तुमचा जर स्कोअर 110 ते 140 या रेंजमध्ये असेल, तर तुम्ही आता सर्व डॉक्युमेंट्स वगैरे चेक करून घ्या, सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि पुढील भरतीसाठीसुद्धा प्रिपरेशन चालू ठेवा. तर ही माहिती तुम्हाला आवडली जर असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करून चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.